आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी उल्हास नरडांना अटक। काँग्रेस नेत्या नयना झाडेंचा पोलीस प्रशासनाला सवाल, तर उल्हास नरडांकडून तक्रार आणि त्यांनाच आधी अटक का? नयना झाडेंची प्रतिक्रिया। राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण। राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1914 वर, तर मुंबईमध्ये 805 कोरोना रुग्ण। हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे शिजवा, अन्यथा कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाची सुरक्षा आयुक्तांचे आदेश। नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन डिसेंबर महिन्यामध्ये होणार। मराठी भाषा मंत्री उदय सामंतांची घोषणा, तर 26 आणि 28 डिसेंबर दरम्यान विश्व मराठी संमेलनाचं आयोजन। काल उदय सामंतांच्या बैठकीत निर्णय। नांदेड ते फिरोजपूर नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू होणार। रेल्वेचा नांदेड विभागातील रेल्वे प्रवाशांना फायदा होणार, तर रेल्वेमुळे इतर गाड्यांवरील ताण सुद्धा कमी होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये डाळींच्या दरात घट। तूर, मूग, हरभरा आदी डाळींची मागणी घटल्यामुळे 10 ते 15 रुपयांची घट झाल्याची माहिती। पावसाळी वातावरणामुळे डाळींची खरेदीही मंदावली आहे। देहरादूनमध्ये IMAची पासिंग आउट परेड, तर इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 2025 स्प्रिंग टर्म्सची पासिंग आउट परेड पार पडली आहे।